जग झपाट्यानं बदलतंय, सारं परिवर्तन होतंय. अत्याधुनिक युगाच्या दिशेनं आपलं प्रत्येक पाऊल पडतंय. ही सगळी प्रगती करत असताना नेमकं जगणं हरवून गेलंय का? जगण्याची नेमकी संकल्पना काय? दैनंदिन जीवन जगत असताना जीवनशैली कशी असावी? तुम्ही जीवन जगताना नेमकं सुख कशात पाहता? तुमची सुखाची संकल्पना, तुमची सुखाची व्याख्या नेमकी काय, हे तुम्हाला उमगायला हवं. आणि एक विशिष्ट वयाचा टप्पा पार केल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात यायला सुरुवात होते. पूर्वार्ध संपला, जीवनाच्या अर्ध्या टप्प्यावरती आपण आलो की आपल्या लक्षात यायला सुरुवात होते की आहे ते सगळं क्षणभंगुर आहे. नेमकं या जगामध्ये शाश्वत सुख कशात आहे? शाश्वत सुख जर हवं असेल, अध्यात्माची थोडीफार बैठक हवी, चांगल्या पुस्तकांचा व्यासंग हवा. तुमच्या आयुष्यामध्ये जे कोणी मित्र आहेत की ज्यांच्याशी तुमचा दैनंदिन संपर्क होतो, सहवास घडतो, विचारांचे देवाणघेवाण होते, भावनांचे आदानप्रदान होते, तेही मित्रमंडळ तुमचं जर सात्विक वैचारिक बैठकीचं असेल तर तुमचं जीवन अधिक सुसह्य होतं आणि जीवनाकडं तुम्ही तटस्थपणे म्हणजे न्यूट्रली बघायला सुरुवात करता.